हॅलो 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 सर्वांना क्रांतिकारी जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश बुद्धांनी दिला. सम्राट अशोकाने बुद्ध धर्म जगात वाढवला. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा झाला. स्वराज्य रक्षक संभाजीने जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचून शिक्षणाचा पाया रचून ज्ञानाचा दीप लावला. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी मानव जातीला आणि प्राणी वर्गाला संविधानातून कायद्याचा हक्क मिळवून दिला. शाहू महाराजांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला. संत गाडगेबाबांनी समाज प्रबोधनाचा आपल्या कीर्तनातून देश केला. अण्णाभाऊ साठे शाहिराच्या लेखणीतून पोवाड्यातून जागे केले या सर्व समाजाला. कवी हाट्टे मोहिते, गुणवंत तांबे, टेमके कांबळे अशा महान कवीच्या लेखणीतून आणि काव्यातून जलसा उदयास आला व सर्व जलसाकारांनी बौद्ध धम्माचा प्रचार केला आणि प्रसार केला. आपल्या या कलेच्या माध्यमातून सर्व रुजवला. त्याला साथ दिली ती या पेटीने. त्याला साथ दिली सप्तसुराच्या पेटीने आणि या ढोलकीने आणि या कडीने आणि झांजरीने. म्हणून रंग येतो या रंगभूमीला. सर्व महापुरुषांना आणि महामातांना कोटी कोटी प्रणाम. सर्व जलसाकार त्या सर्व जलसाकारांना मानाचा परत एकदा कडक जय भीम निघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच, महाराष्ट्र रत्नागिरी, भारत रजिस्टर, विश्व समता कला मंच लोबले, संगमेश्वर आणि धम्मक्रांती कला मंच रत्नागिरी, त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं एक रात्र निरापात्राची आज या ठिकाणी जलसा गीत गायन स्पर्धा आयोजन केलेलं आहे. आणि या जलसाच्या आयोजक आमचे आदरणीय मनोज जाधव सर यांना धन्यवाद देतो. सर्व त्यांच्या टीमला धन्यवाद देतो. आणि मी माझा कार्यक्रम सुरुवात करतो. आणि सर्वांना एकदा भीमज्योत जलसा संगीत जलसा मंडळ मौजगाव ब्रह्मांड आपल्या समोर सादर करीत आहे. जय भीम. मी आपल्या समोर भीमगीत पहिलं सादर करणार आहे आणि त्यानंतर रमाई गीत होईल. 13 ऑक्टोबर 1935 साली येवल्याच्या जाहीर सभेमध्ये घोषणा केली. कोणी? बाबासाहेबांनी. या हिंदू धर्मात जन्म घेतला माझ्या हातात नव्हतं, परंतु हिंदू धर्मात जगावं की मरावं हे मात्र माझ्या हातात आहे. म्हणून आज मी एक घोषणा करतोय, हिंदू म्हणून जगणार नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही. ऐका, आमचे कविवर्य पवार कवी यांच्या लेखणीतून उतरलेलं गीत आपल्यासमोर सादर करीत आहे.
मरणार नाही मी हिंदू म्हणून जगणार हिंदू म्हणून मरणार नाही हिंदू म्हणून हिंदू म्हणून मरणार नाही हिंदू म्हणून हिंदू म्हणून मरणार नाही मी हिंदू म्हणून जगणार हिंदू म्हणून मरणार नाही मी हिंदू म्हणून जगणार हिंदू म्हणून मरणार नाही मी हिंदू म्हणून समोर आता मी त्यागमूर्ती रमाई गाणार आहे. माझ्या भीमाची रामू माझ्या भीमाची रामू संसाराच्या ओझ्यातही पतीच्या ध्येयाला साथ देणारी शक्ती ती फक्त पत्नी नव्हती तर परिवर्तनाच्या लढ्याची आणि बाबासाहेबांना घडवणारी ती त्यागमूर्ती होती. आणि बाबासाहेबांच्या लेखणीतली ती खरी शाही निळी होती. ती खरी शाही निळी होती. म्हणूनच आज मी आपल्या समोर त्यागमूर्ती गात आहे. लक्ष असू द्या. त्यागमूर्ती रमाई झाली ती बनली पेनाची शाही
गंगाधर, रमेश, राजरत्न आणि इंदू चार मुलांना गमून बसली, चार मुलांना गमून बसली. बनली पेनाची शाईनी, बनली पेनाची शाईनी. धन्यवाद त्यांचा मंडळ. सर्व हे वयस्कर कलावंत आहेत, पण हे बाबासाहेबांची प्रेरणामुळे आज आपली कला जोपासत आहेत. त्यानंतर लगेच